नमस्कार. मी पूजा रायबागी दापके म्हणजेच फिरतीचा वनवा उरी पेटला या तुमच्या आवडत्या मालिकेतील आवडती व्यक्ती म्हणजेच नंदा वहिनी, नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर. सर्वप्रथम तुमचं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये स्वागत आहे आणि प्लस 300 भाग झाले त्याबद्दल तुमचं अभिनंदन देखील. 300 भाग झाले, काय सांगाल 300 भाग झाले त्याबद्दल? सगळ्यात आधी तर तुम्ही अभिनंदन केलं यासाठी खूप मनापासून थँक्यू. 300 भाग झाले, अक्षरशः बघता बघता वर्ष कधी झालं आमच्या सिरियलला. सगळेच खूप आनंदात आहेत आणि एखाद्या सिरियलचा 300वा भाग कंप्लीट होणं ही त्या सिरियलसाठी खूप छान अचीवमेंट असते. म्हणजे ही सुरुवात असते. सगळे खूप खुश आहेत, सेलिब्रेशन सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीने, आनंद व्यक्त करणं सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीने. खूप आनंद होतोय. सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा सिरियलचा एक व्यक्ती म्हणून, एक महत्त्वाचं पात्र म्हणून कॅरेक्टर असणं, महत्त्वाचा भाग असणं ही एका कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट असते. एखादं मोठं गिफ्ट मिळाल्यासारखं असतं सांगायचं झालं तर. आणि गेले वर्षभर मी नंदा म्हणून ह्या भीमाईच्या वाड्यात मिरवते. सो हे मिरवणं मलाही आवडतंय आणि प्रेक्षकांना बघायलाही आवडतंय. मालिकेचा पहिला भाग ते मालिकेचा आत्ता 300वा भाग, काय बदल झाले स्वतःमध्ये? प्रश्न आवडलाय मला. खूप चांगले बदल झाले खरं तर. मला लोक विचारतात की तुला कायम खलनायिकेच्याच भूमिकेसाठी का विचारलं जातं, किंवा गेली आता 4 वर्ष मी कलर्स मराठी सोबत काम करते आणि सातत्याने असं झालं की खलनायिकेची भूमिका मला मिळते आणि मी ती पार पाडते, मला आवडतंय करायला. पण असं नाहीये की सलग एकाच पद्धतीची भूमिका मिळते, म्हणजे एकाच प्रकारची खलनायिका मी करते. आधी जय जय स्वामी समर्थमध्ये फार वेगळ्या पद्धतीची होती. मला फिरतीचा वनवा उरी पेटला मधील नंदाने बरंच काही शिकवलं. रागाचे काय वेगवेगळे टेम्पोज असतात. खलनायिका म्हणून लोकांना तितकीच विकृत वाटणारी नंदा, एका पॉइंटला त्या नंदाचा हेवा वाटला पाहिजे लोकांना, ही परिस्थिती आपण आपल्या अभिनयात कशी दाखवू शकतो. अशा पद्धतीचे सीन्स जसे सर लिहून देतात, त्या पद्धतीने शिकवतात. विनोद सरांकडनं खूप शिकायला मिळालं या सिरियलमध्ये. इवन माझे को आर्टिस्ट खूप चांगले आहेत. विद्याधर म्हणजे माझा नवरा, आमच्या दोघांचं ट्युनिंग इतकं चांगलं आहे की विद्याधर तितका छान आहे म्हणूनच नंदा तितकं छान ऍक्ट करू शकते, किंवा नंदाची रिॲक्शन तितकी छान आहे म्हणून विद्याचं पात्र खुलतंय, असं सर आम्हाला सांगतात. तो आनंद होतोय. विद्या आणि नंदा म्हणजे विद्याधर आणि नंदा यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला आवडते की कसं एक कपल खलनायक, कसं एक कपल हे नेगेटिव्ह रोलमध्ये असून सुद्धा त्यांचं दुःख, त्यांना लागलेली झळ, त्यांचे त्रास हे सगळं दाखवत हिरो हिरोईनला त्रास द्यायचा. हे म्हणजे इतकं निर्लज्जासारखं करत राहायचं. आणि खूप टेम्पोज वेगवेगळे आहेत आमच्या सिरियलमध्ये. तुम्ही बघत असाल की आमची टीम आहे खलनायकांची, खलनायकी पात्रांची टीम आहे आमची. बलराम म्हणा, विद्याधर, नंदा, विश्वंभर, आम्ही चौघही वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये काम करतो आहोत. सगळे खलनायक पण वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये काम करतो. ह्या छटा देण्याचं काम विनोद सरांनी केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या शिकवणीतून इतकं शिकलोय की यापुढे जरी मी खलनायिका करेन तर ती वेगळी असेल. ती कालिंदीसारखी किंवा ती नंदासारखी नसेल तर ती अजून काहीतरी वेगळं देणारी असेल प्रेक्षकांना. तो ते कसं द्यावं, त्याची सुरुवात कशी करावी, त्याचं बीज कुठे पेरलं जातं, ती खलनायिका म्हणून सुरुवात कुठे होते, ग्रे शेड कशा पद्धतीने अभ्यासावे, हा सगळा आमच्याकडनं करून घेतलेला विनोद सरांनी जो काही अभ्यास आहे, जे काही त्यांनी आम्हाला शिकवलंय, आमच्यात मुरवलंय, तर तेच आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आणि जास्तीत जास्त त्या कामामुळे, त्या आमच्या अभिनयामुळे तुमचं मनोरंजन कसं होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सो खूप बदल झाले. नंदा म्हणजे तुम्हाला गमतीची गोष्ट सांगते, मला पर्सनली पूजा रायबागीला रागवायला येत नाही. बेसिकली मला रागवणं हा प्रकार येत नाही. नाटकाच्या तालमीमध्ये खूपदा असं झालंय की मी जनरली रागवण्याचा प्रयत्न केला आणि माझा बीपी शूट झालाय. सो आत्ता प्रयत्नाने आणि अभ्यासाने आणि ऑब्व्हियसली आपले वरिष्ठ आपल्याला ज्या पद्धतीने शिकवतात त्याच्यामुळे मला रागाच्या टेम्पोमध्ये किंवा खलनायिका म्हणून स्विच ऑफ स्विच ऑन व्हायला खूप इझिली जमायला लागलंय. सो ही माझ्यातली ग्रोथ आहे जी मी वर्षभरात काय म्हणतात ऑब्झर्व करते, किंवा याच्या पुढे अजून छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करत राहीन आणि शिकत राहीन.
वेगळ्या शहरात येऊन शूट करतायत, इथं राहतायत, कसा एक्सपिरियन्स आहे तिथला? खूप छान एक्सपिरियन्स आहे. नाशिकशी याआधी खरंच संबंध आला नव्हता. म्हणजे त्र्यंबकेश्वरला येण्याखेरीज मी नाशिकला आले नव्हते इतरत्र. कामासाठी नाशिकमध्ये येणं आणि कंटिन्युअसली नाशिकमध्ये राहून, इथलं वातावरण अनुभवून, इथल्या सगळ्या गोष्टींशी काय म्हणतात ॲडजस्ट करून आणि काय म्हणतात एकटं राहणं. इथे येऊन आम्ही कलाकार सगळे घरापासून लांब एकटे राहतोय. जरी सोबत राहत असलो तरी अशी कधीतरी वेळ येते की सगळे को आर्टिस्ट घरी गेलेले असतात किंवा शूटवर असतात आणि एकटी मी रूमवर असते आणि मी भयंकर घाबरट आहे एकटी एका घरात राहण्यासाठी म्हणून. सो ती गोष्ट मी केली. मी कधी हॉस्टेलमध्ये राहिले नाहीये. त्यामुळे इथे जे फिलिंग आहे ते थोडंसं हॉस्टेल टाईप होतं. रूमवर आम्ही जेव्हा आमच्या जातो तेव्हा तिथे मी हॉस्टेल टाईप लाईफ एक्सपिरियन्स करते किंवा एकटं राहायला शिकते, एकटं झोपायला शिकते एका खोलीत अंधारात. सो ही माझ्यातली पर्सनल झालेली ग्रोथ आहे. आणि नाशिकमधली माणसं कमाल आहेत. नाशिकमधलं फूड कमाल आहे आणि इथे ज्या पद्धतीने आम्ही तिन्ही सीझन आता अनुभवले वर्षभरात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, एक्स्ट्रीम लेवलवरचं वातावरण आहे. उन्हाळ्यात खूप ऊन असतं, पावसाळ्यात भयंकर पाऊस, थंडी म्हणजे परवा आम्ही जेव्हा 13-14 डिग्री सेल्सिअस मध्ये काम करत होतो. म्हणजे मजा तितकीच येते, पण ही थंडी आम्हाला मुंबईत नाही ना अनुभवायला मिळत. ते सगळं वातावरण इथे आम्हाला अनुभवायला मिळते आणि आमचा सेट इतका सुंदर आहे नाशिकमधला की या सेटवरती काम करण्यात एक वेगळी मजा आहे. सो विंटेज असा आमचा वाडा आहे आणि त्या वाड्यात काम करताना खूप भारी वाटतं, खूप मस्त वाटतं. आमच्या सेटवर कधी कोणी भेट देतं त्यांना पहिला आमच्या सेटचा लुक आवडतो आणि इथलं वातावरण आवडतं. आणि महत्वाची गोष्ट सांगायला आवडेल, नाशिकमध्ये आलो, शूट चालू आहे, सगळं मान्य आहे. आमच्या सेटवर एक असं वेगळ्या प्रकारचं प्रसन्न वातावरण आहे, ज्याला कलाकार आणि बाकी सगळी आमची डिरेक्शन टीम, प्रोडक्शन टीम जबाबदार आहेच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे प्रोड्युसर डिरेक्टर विनोद लवेकर आणि निखिल शेठ यांनी जे खेळीमेळीचं वातावरण सुरुवातीपासून ठेवलंय आमच्या सोबत. सो ते कंटिन्यू असल्याने आम्हाला काम करतानाही ती मजा येते. कुठेही घाबरणं, रुसवे-फुगवे हे प्रकार होत नाहीत. मजा मस्ती. आता तुम्ही बघाल की आमचे हिरो हिरोईन कसे लहान मुला-मुलींसारखे भांडत असतात एक दुसऱ्याशी ऑफ स्क्रीन. ऑन स्क्रीन ते प्रेम व्यक्त करतात. सो खूप मजा येते. म्हणजे नाशिकमधला हा अनुभव आमच्या सगळ्यांच्या खूप लक्षात राहील आणि जसे 300 एपिसोड झालेत तसेच यापुढे असे भरपूर एपिसोड्स होऊ दे अशी आम्हा प्रत्येक कलाकाराची इच्छा आहे. घरच्यांना किती मिस करतात? खूप. खूप ॲक्चुअली माझी आई ऐरोली नवी मुंबईत राहते आणि माझं सासर आहे पुण्यात कोथरूडला. तिथे आमचे बाबा असतात, माझे सासरे. सो मी दोघांनाही खूप मिस करते. बापरे! हा प्रश्न तुम्ही विचाराल असं वाटलं नव्हतं. आम्हाला जसा वेळ मिळतो तसा आम्ही 1 दिवस असू दे, 2 दिवस असू दे, पहिला पळत जाऊन भेटण्याची आमची तीव्र इच्छा असते आणि कितीही थकलो असू तरी सुद्धा आम्ही तो 5 तास प्रवास, 4 तास प्रवास असा करून जातो आणि घरी घरच्यांना भेटणं, वेळ देणं हे आमचं सुरू असतं. मध्ये एकदा अशी गोष्ट घडली होती की बऱ्यापैकी 2 महिने कलाकारांना घरी जाता आलं नव्हतं. आमचं कंटिन्यू शूट होतं. म्हणजे अक्षरशः महिन्याचे 27 दिवस वगैरे सगळेजण काम करत होते. 2 महिन्यांनी मी माझ्या घरी गेले होते. तेव्हा पहिल्यांदा ती गोष्ट खूप खूप ओव्हरवेल्मिंग गोष्ट होते ती. पण मग अशा वेळेस एक चांगली गोष्ट आहे की इथे जी आमची एक फॅमिली तयार झाली आहे, ते सगळे एकमेकांना खूप सपोर्ट करतात. कधी कोणी डाऊन झालं, कधी कोणी अपसेट झालं, कधी कोणी रुसलं, कोणाची आठवण येऊन कोणाला कोणी मिस करत असेल, तर अशा वेळेला इथे सगळे एकमेकांना साथ देतात. एकमेकांची जी इतकी घट्ट मैत्री झालेली आहे. सो त्यावेळेस खूप भारी वाटतं की ओके चल घरी नाही जाता येतंय, घरच्यांशी फोनवर बोलू शकतोय. अगदीच आपण भारताच्या बाहेर तर नाही ना बाबा, असं आम्ही स्वतःला समाधान देऊन घरच्यांपासून लांब राहून काम करतोय आणि प्रत्येकाच्या घरातली मंडळी इतकी सपोर्टिव्ह आहे की काही टेन्शन घेऊ नका. आज माझं लग्न झालंय तरी घरातले इतके सपोर्टिव्ह आहेत की तू काम कर, काम तुझं पहिलं. तू घरी येशील ठीक आहे, 15 दिवसांनी ये, 20 दिवसांनी ये, चालेल, तू काम कर. आम्हाला सिरियल बघायला आवडते असं म्हणून सगळे सिरियल पाहतायत, तारीफ करतायत कॅरेक्टरची. नंदा साकारताना जितका काय म्हणतात तुम्हाला गंमत सांगते की तुम्ही बघाल कृष्णाई, विद्याधर, प्रिया, हिरो हिरोईन सगळ्यांचे इमोशनल सीन्स असतात.
आणि अशा वेळेला ना नंदाला रागवायचं असतं, त्यांना वाईट साईड बोलायचं असतं. पर्सनली मला हा बऱ्याचदा अनुभव आलाय की मला ना पटकन रागवताच येत नाही. म्हणजे परवा एक गंमत झाली. हा सायकल चालवण्याचा ह्याचा सीन होता अर्जुनचा. सो तो सायकल चालवतो आणि त्याचे 24 तास कंप्लीट होतात आणि सगळे जल्लोष करतात, टाळ्या वाजवतात आणि नकळत मी सीनमध्ये टाळ्या वाजवत होते. फक्त गंमत म्हणजे मी वाचले यासाठी, कॅमेरा माझ्याकडे नव्हता म्हणून मी बचावले. माझ्या नकळत मी टाळ्या वाजवू लागले. यामागे गोष्ट अशी आहे की 13 सेल्सिअस 12 सेल्सिअस डिग्रीमध्ये तो मुलगा सातत्याने 3 दिवस शूट चालू होतं त्या सीनचं आणि तो कंटिन्युअसली सायकल चालवतोय. विदाऊट स्वेटर, विदाऊट मोजे, विदाऊट कानटोपी, शॉल. सावी पण त्याच्या बाजूला उभी आहे. सातत्याने खूप भयंकर थंडीमध्ये दोघांनी शूट केलंय. सो मनापासून त्यांच्या मेहनतीला दाद द्यावीशी वाटते. अशा सीन्समध्ये नकळत टाळ्या वाजवते मी किंवा नकळत स्माईल येतं आणि मग मी स्वतःला नॉक करते, नाही पूजा तू नंदा आहेस, विसरतेस तू, इथं तू नाही सपोर्टिव्हली हसू शकत किंवा टाळ्या वाजवू शकत. हे मला ऍज अन कॅरेक्टर स्वतःला सांगावं लागतं. इतके आम्ही भुलतो बऱ्याचदा. खूप सातत्याने. अं, आठवणीतला क्षण आम्ही बऱ्याचदा आमची गाण्यांची मैफिल रंगते. सगळ्यांना सुट्टी असेल किंवा लवकर ज्या दिवशी पॅकअप होतं तर घरी कोणी जाऊ शकत नाही. आम्ही आमच्या सोसायटीत सगळे एकत्र राहतो. मग मुलं मुली टीम सगळी एकत्र येते आणि गाण्यांची गप्पांची मैफिल रंगते. आणि रामदौंड, कृष्णाई आमचे सगळे सिनियर आर्टिस्ट आम्हाला त्यांचे किस्से सांगतात. आणि सगळ्यात जास्त मजा अशी की आम्ही आउटडोअरला जेवतो. म्हणजे पावसाळ्यात फक्त आम्हाला इनडोअर लंच डिनर आम्ही करतो. नाहीतर शूटच्या दिवसांमध्ये आम्ही उन्हाळा आणि हिवाळा बाहेर रांगेत मस्त पंगत बसते, टेबल खुर्च्या मांडून आणि आम्ही बाहेर जेवायला बसतो. आणि जरी सगळे लांब राहत असले तरी काही ना काही थोडं सगळे आपल्या डब्यांमध्ये खायला घेऊन येत असतात, कुठून ना कुठून काहीतरी बनवून करून. सो ती आम्ही एक थोडं पिकनिक लंच कसा म्हणतो तसा आमचा होतो दरवेळेस. आतापर्यंत शूट झालेला सर्वात फेवरेट एपिसोड? आत्तापर्यंत शूट झालेला फेवरेट एपिसोड नंदाचे बरेच वेगवेगळे शेड्स, जसं मी म्हटलं तुम्हाला की इथे दाखवले गेलेत या सिरियलमध्ये. तर गंमत अशी आहे की नंदा इतकी, म्हणजे हा मलाही प्रश्न होता माझ्या कॅरेक्टरसाठी जेव्हा विनोद सरांनी मला समजवलं होतं की सततच नंदा चिडते, सततच रागवते, डोकं बाजूला ठेवून वागते, काहीही विचित्रपणा करते. तर हे ती का करते याची बॅक स्टोरी एकदा दाखवण्यात आली होती की लग्न झाल्यापासून, नंदा या घरात आल्यापासून तिला जे प्रेम, जो जिव्हाळा किंवा तिला ज्या गोष्टींची आवड आहे की पैसा खर्च करणं, मान सन्मान मिळणं, या गोष्टी तिच्यासोबत कधी झाल्याच नाहीत. हे ऑब्झर्वेशन ती करत गेली आणि इथे बघितलं तर नवराही प्रेम करत नाही हो माझा. माझा म्हणजे नंदाचा. नंदाचा नवराही तिच्यावर प्रेम करत नाही म्हटल्यावर ती सगळी चिडचिड 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 मनात ठेवून फायनली जोडीला कोण? शाली. शालीचं पण बिचारीचं काही वेगळं नाही. आमची जोडगोळी आहे. तर गंमत ही झाली की मला एक असा इंटेन्स सीन आला होता ज्यात नंदा पहिल्यांदा ओक्साबोक्शी रडून विद्याधर समोर व्यक्त होते की काय झालं, लग्नाआधी मी काय स्वप्न पाहिली होती आणि ह्या घरात येऊन माझा किती डिसरिस्पेक्ट, किती अपमान झालाय वेळोवेळी प्रत्येक गोष्टीसाठी. एक मोठी सून म्हणून माझ्याकडे कधीच चांगल्या पद्धतीने बघितलं गेलं नाही, प्रत्येक वेळेस मला दोष दिले गेले. हे सगळं ती ओक्साबोक्शी रडून सांगते नवऱ्याला आणि ढसा ढसा रडते. आणि खूप जनरली तो सीन करायला सांगितला होता सरांनी आणि तो तसाच झाला होता की आगापिच्छा काहीही इंटेन्शन न ठेवता खूप त्रास झालाय तिला सगळ्या गोष्टींचा आणि भयंकर ओक्साबोक्शी रडते त्यावेळेस. आणि दुसरा महत्वाचा क्षण म्हणजे जेव्हा तिला विद्याधर रिव्हील होतो की माझा नवरा हा बुळचट नसून खुळचट नसून हा भयंकर मास्टर माइंड असा कोणीतरी आहे, हे जेव्हा तिच्या समोर येतं आणि त्यानंतर त्याचं ॲग्रेशन जे नंदाला सहन करावं लागतं विद्याधरचं, ते आमचे खूप इंटेन्स सीन होते दोघांचे. सो फार डिफरंट वेने आम्हाला ते ॲक्ट करायचे होते. सो हे सीन्स जेव्हा झाले टेलिकास्ट किंवा शूट झाले तेव्हा मी एक्सायटेड होते की हे टेलिकास्ट केव्हा होतील आणि केव्हा मी बघेन आणि कसे प्रेक्षकांना ते आवडतील याचं थोडं टेन्शन होतं. मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकबद्दल आणि आणखीन काय ट्विस्ट बघायला भेटणार? सध्याचा ट्रॅक तुम्ही पाहताय की नंदा, विद्याधर, बलराम आणि आपला भय्यू म्हणा किंवा विश्वंभर हे सगळे हवेत आहेत. त्यातल्या त्यात विद्याधर हा सेन्सिबल खलनायक दाखवलाय आमच्यातला की तो कसेही डिसिजन घेत नाही.
सो आम्ही सगळे इथे आकांड तांडव करतोय का तर अर्जुन आणि सावीला बाहेर काढलेलं आहे. पैसा आणि मालमत्ता आपल्या हातात आली आहे, सत्ता आपल्या हातात आली आहे, तर काय वाटेल ते करा. फक्त आणि फक्त आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हे इथे प्रयत्न करतायत बलराम, नंदा, विश्वंभर. पण तिथे विद्याधर काहीतरी डोकं लावून प्लॅन करण्याचा प्रयत्न करतोय जे या तिघांना कळत नाहीये. म्हणून त्यांच्यात बाचाबाची सुरू आहे. सो ही सगळी गंमत सुरू आहे. आणि हे सगळे पॉझिटिव्ह कॅरेक्टर कसे सॅड आहेत म्हणजे कृष्णाई, प्रिया, पंकज, हिरो हिरोईन म्हणून आम्ही खूप खुश दाखवलं आहोत सिरियल मध्ये. सो हा असा ट्रॅक सुरू आहे आणि याच्या पुढचा ट्विस्ट मी जर आत्ताच सांगितलं तर तुम्हाला सिरियल बघायला कधी मज्जा येणार. त्यामुळे गमती गमती खूप आहेत. सिरियल बघत राहा कलर्स मराठीवर रात्री 10 वाजता. ट्विस्ट आत्ता नाही सांगत कारण मज्जा कशी येणार ना तुम्हाला एपिसोड बघायला. सो ट्विस्ट भरपूर आहेत आणि खूप मोठं सिक्रेट सावी घेऊन येणार आहे पुढे. तुझे सिक्रेट काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला एपिसोड बघणं भाग आहे. तो 300 एपिसोड जितकं प्रेम देऊन पाहिले या पुढचेही एपिसोड तसेच पहा. आम्हाला कळवा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आम्हाला आवडेल, खूप आनंद होईल तुमच्या प्रतिक्रिया अशाच कळत राहिल्या तर. आणि काय सांगू, खूप खूप धन्यवाद की आज 300वा एपिसोड बद्दल माझी तुमच्यासोबत चर्चा होते, गप्पा गोष्टी होत आहेत. खूप भारी वाटतंय. थँक्यू सो मच.